ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सरपंच उपसरपंचांनी स्मशानभूमीतील झाडांची परस्पर विक्री केली। आंदोलन अंकुशच्या काशीनाथ पुजारी यांचा आरोप। शिर्टी येथील स्मशानभूमीतील रेन ट्रीचे झाड सरपंच उपसरपंच यांनी परस्पर तोडून विक्री केल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे काशीनाथ पुजारी यांनी केला। याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे त्यांचे म्हणणे आहे। शिर्टी येथील नोटसीवाडी रस्त्यालगत असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये रेन ट्रीचे झाड होतं। हे झाड ग्रामपंचायत प्रशासन तसेच सरपंच उपसरपंचांनी तोडला असल्याचा आरोप काशीनाथ पुजारी यांनी केला आहे। हे झाड या ठिकाणी मयत प्रसंगी येणाऱ्या नागरिकांना सावली देत होते। तसेच हे झाड तोडत असताना शेजारी असणाऱ्या शेडचे पत्रे खराब झाले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी विद्युत पोलवरील असलेल्या वायरी तुटल्यामुळे स्मशानभूमीत अंधार पसरलेला आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना अडचण होणार आहे। स्मशानभूमीतील झाड तोडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वरिष्ठ पातळीवर याबाबत तक्रार करणार असून सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत प्रशासनावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलन अंकुशच्या काशीनाथ पुजारी यांनी केली आहे। महान करे न्यूजसाठी इजाज खान पठाण, शिर्टी। मी काशीनाथ पुजारी शिर्टी गावचा रहिवासी असून हे समोर मागे जे राहिलेलं झाड जे आहे बेकायदेशीररित्या तोडलेलं आहे। त्यानंतर जे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जे स्मशानभूमी आहे, जी सावली लोकांना बसण्यासाठी उन्हाळ्यात किंवा एकतर टायमाला रक्षा विसर्जनच्या टायमाला जे झाड होतं त्या झाडाचे पूर्णपणे तोडणी केलेली आहे आणि जे शेडची देखील आतोनात नुकसान केलेलं आहे ह्या लोकांनी। परत लाईटीची तारा तोडून टाकलेल्या आहेत, स्मशानभूमीचं नुकसान झालेलं आहे। ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे त्यांचं पूर्णपणे। आणि त्या सरपंच उपसरपंच यांनी परस्पर झाडाची विक्री केलेली आहे। थाप्या फांद्या मारायसून त्यांनी पूर्णपणे बुंदाच मारून ह्याचा गप केलेला आहे। आणि लोकांना जे उन्हाळ्यात बसायसाठी सावलीची जी व्यवस्था होती ती सावली पूर्णपणे लोकांच्या डोक्यावरून काढून टाकल्याचं काम केलेलं आहे ह्यांनी। एकमेव स्मशानभूमीचं पूर्णपणे हे असलेलं शान असलेलं झाड होतं ते मोठं फार पूर्वीचं झाड आहे ते। आणि त्याचा बुंदा पूर्णपणे त्यांनी काढून टाकला। त्या झाडावर कुठली सावली म्हणून काय राखलेलं नाही त्यांनी लोकांनी। याबद्दल आमचा आक्षेप आहे त्या लोकांच्याबद्दल। कारवाईची मागणी कारवाई पूर्णपणे 100% कारवाई व्हायला पाहिजे। त्याबद्दल मी लेखी अर्ज दिलेला आहे आणि करते बी आहे। कुणाला अर्ज दिला? ग्रामपंचायतला आज मी अर्ज देत आहे त्याबद्दल।